नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रावणात अनेक प्रकारचे व्रत उपवास सुरू करतात, कारण श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो. जसे की संकष्ट चतुर्थी व्रताचा प्रारंभ याच महिन्यात करता येतो. तसेच श्रावण महिन्यात श्री नवनाथ भक्तिसार, श्री गुरुचरित्र, श्रीपाद वल्लभ चरित्र, तसेच शिवलीलामृत ग्रंथ, स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ या ग्रंथांचे पारायण करावे. शिवलिंगावर केवळ पाणी अर्पण करून आपण आपल्या कुंडलीतील अनेक दोष दूर करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पितृदोष निवारण्यासाठी हा महिना खूप महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर कालसर्प दोष सुद्धा दूर होतात. ज्यांना साडेसाती आहे, कालसर्प दोष आहे, त्यांनी श्रावणात दररोज शिवलिंगावर पाणी अर्पण करावे. त्याने अशुभ प्रभाव दूर होतात. पाणी अर्पण करताना रुद्राष्टक स्तोत्र अवश्य म्हणावे. नवविवाहित स्त्रियांनी श्रावणात शिवामूठ अवश्य व्हावी. शिवलिंगावर जल अर्पण केल्याने क्रोध, मत्सर, लोभ यासारख्या दुर्गुणांचा नाश होतो. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केल्याने मनाला एकाग्रता आणि शांती मिळते. रोजच्या जीवनातील काही मिनिटं वेळ काढून या मंत्राचा जप केल्याने तणावमुक्त होण्यास मदत होते व नकारात्मक विचार दूर होतात. परंतु सर्व सेवा करताना श्रावण महिन्यात मांसाहार करू नये. आपला आहार सात्विक ठेवावा. आपले आचरण योग्य ठेवावे. शब्दांवर नियंत्रण ठेवावे. कोणालाही वाईट बोलू नये. शुद्ध राहावे. मनामध्ये पवित्र भाव ठेवून, भक्तिभाव ठेवून श्रावणात व्रत करावे व पारायणे करावे. त्याने भगवान शंकर लवकर प्रसन्न होतात. धन्यवाद.